हॅलो एव्हरीवन. आजची राशी जी आहे ती ॲक्वेरियस यानी कुंभ राशी आहे. कुंभ राशी जी आहे ती म्हणजे या एप्रिल का मला बोलले मी, जी या डिसेंबर महिन्यामध्ये तुमचं लाईफ कशा पद्धतीमध्ये म्हणजे काय होणार आहे तुमच्या लाईफमध्ये हे आपण पाहणार आहोत. तर मी काही कार्ड्स ऑलरेडी काढती आहे. हा माझा बाय द वे सगळ्यात पहिला डेक आहे आणि मला खूप आवडतो हा. सो सगळ्यातच बॉटम ऑफ अ डेक कार्ड आला आहे 10 ऑफ पेंटिकल. तर फायनान्शियल स्टॅबिलिटी हा मंथ तुमच्यासाठी घेऊन येतोय. परिवारासोबत सिक्युअर लाईफ, फायनान्शियल स्टॅबिलिटी, इमोशनल स्टॅबिलिटी, हॅपीनेस, सुख समृद्धी वालं घर असा मेसेज तुम्हाला देतोय. तो ऑफकोर्स तुमचं लाईफ खूप छान असेल. वाव, चॅरिएट कार्ड अगेन मला असं दिसतं आहे ना की तुमच्या लाईफमध्ये प्रगती होतीये. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही लोक वाहन खरेदी करू शकतात, काही लोक फिरायला जाऊ शकतात, किंवा काही लोकांसाठी मला असं दिसतंय की कामासाठी पण तुम्ही कुठे दुसरीकडे ट्रान्सफर घेऊ शकता किंवा मिळू शकते, किंवा एकंदरच प्रगती मला दिसते आहे. रिलेशनशिपमध्ये हार्मनी दिसते आहे. जर तुम्हाला तुमचे फक्त एकच लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीवर विश्वास टाकू नका. कोणी ना कोणीतरी तुम्हाला धोका देण्याची शक्यता आहे. जेव्हा आपले चांगले दिवस असतात त्यावेळी डेफिनेटली तुम्हाला सतर्क राहावं लागतं, कारण लोक टपलेलीच असतात एखाद्या व्यक्तीला बर्बाद करणं, कारण ते खूप सोपं आहे बट त्या व्यक्तीवर काय बीतत असते हे त्यांना जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात तेव्हा समजतं. बट ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या की प्रत्येक व्यक्तीवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू नका. तुमच्या हेल्थला सुधारा. स्वतःचे काही जर असे गुण असतील की जे तुम्हाला म्हणजे दिसतातच आहेत. ओव्हर थिंकिंग, झोप न येणं, स्ट्रेस घेणं, सतत लढाईला तयार राहणं, चिल मारो, थोडं शांत राहा. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, हेल्थकडे लक्ष द्या. आता तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी येते, तुमचे दिवस फायनान्शियली सुधारत आहेत. तो जस्ट चिल करा, चिल. ओके. असं कोणी तुम्हाला संदेश देत आहे का? विचार बघा इकडं तिकडं. माझ्याकडेच तुम्हाला असे संदेश मिळतील. जस्ट चिल. ओके. सो आणखीन मेनली बघूया की एक्झॅक्टली तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणत्या एनर्जीत राहायची गरज आहे आणि कोणत्या एनर्जीत राहायची गरज नाही आहे. कोणत्या एनर्जीची गरज नाही आहे ते पहिल्यांदा मिळालंय. गार्डन अँड द गेट. म्हणजे मला असं दिसतं आहे ना की तुमच्या समोर संधी येते, तुम्हाला बस ती संधीला ग्रॅब करायचं आहे. तर तुम्ही सतर्क राहा. संधी तुमच्या आसपासच आहे तुमच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी. त्याचबरोबर एक्झॅक्टली ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, भीती, फिअर या सगळ्या गोष्टींना टाटा बाय बाय करा, कारण त्या गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर या एनर्जीमध्ये बिलकुल राहायचं नाही आहे असं तुम्हाला सांगितलं जात आहे. वाव. नंतर आहे डोअर टू स्पिरिट, डोअर टू रोमॅन्स. सेल्फ लव्ह करा. तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या पार्टनरवर, प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करा. प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्या रिलेशननुसार तसं प्रेम करा. आणि डोअर टू स्पिरिट, तुमच्या लाईफमध्ये पीस ऑफ माइंड येतोय. फक्त त्या पीस ऑफ माइंडचं दही करायचं नाही आहे, कारण एन्झायटी ही अशी गोष्ट आहे की ती सतत तुम्हाला जर आली तर तुम्ही या शांततेचा भंग स्वतःच कराल. सो मला असं वाटतंय की जितकं होईल तितकं मेडिटेशन, प्राणायाम करत राहा, पाणी पित राहा, आणि जास्त राग यायला लागला तर दीर्घ श्वास घेऊन श्वसनाचा व्यायाम करा. जसं हळूहळू सोडायचा. मी आता चुकून जोरात सोडला, बट
असं करायचं. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने श्वास सोडायचा. दिस इज द वे ऑफ प्राणायाम. सो हे जर केलं तुम्ही इमिजिएट बेसिसवर, तर तुमचा इम्पल्सिव्ह डिसिजन घेणं थांबेल, एन्झायटी येणं थांबेल आणि तुम्ही थोडासा पॉज घेऊन विचार करायला लागाल. ओके, अशा पद्धतीचं मला तुमच्यासाठी मेसेज दिसतो आहे. सो जस्ट हॅव अ ब्लेसिंग्स. खूप छान महिना आहे तुमच्यासाठी. उतू नका, मातू नका. जे आहे त्याच्यासाठी थँकफुल राहा आणि एन्जॉय करा रे, एन्जॉय करा. जस्ट चिल चिल, जस्ट चिल. बाय.